जीव हवाय. कोणाचा? नेत्रा मुधोळकरचा. ज्या माणसाला टपकं आहे त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका. ती सुपारी बाहेरच्या एका माणसाला, आणि त्या बाहेरच्या माणसाला असं सांगा की सुपारी सत्यजित मुधोळकरकडनं आली, आणि तो बाहेरचा माणूस पकडला जाईल याचा बंदोबस्त करा. म्हणजे जाणार जाईल, अडकणारा अडकेल, आणि फाट सत्यजित मुधोळकरच्या गळ्यात पडेल. बाहेरच लावूया. गौरंग, माझा ना सकाळपासून उजवा डोळा फडफडतोय. काय शुभ असतं का अशुभ असतं? नेत्रा, तू कुठे या फंदात पडते? चल, उशीर होतो आपल्याला. चल 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 चल. प्रॉब्लेम नाही ना होणार काय? चल, काही नाही होणार. हॅलो दादा, हे दोघे निघालेत. लाल कलरची गाडी आहे. काकू, अगं तू कधी आलीस? सावर स्वतःला. आपल्या सगळ्यात जवळच्या माणसानं आपली सोबत सोडून जाणं किती त्रासदायक असतं मी समजू शकते. आपण काही नाही करू शकत. आपल्या हातात काही नसतं का? तुझ्याबद्दल सगळं ऐकून ते जीव तुटत होता माझा. कोर्टाच्या तारखांना येणं या वर्ड केलं मी. पण मला तुझी खूप गरज होती काकू. खूप एकटी पडले होते. मंजिरी, काय बोलतेस तू? मी आणि काका तुझ्याच बरोबर आहोत ना ग. तुझ्यातच जो गुंतला असतो ना आमचा. असं काही होईल स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का? एकाच वेळेस दोन संसार उद्ध्वस्त होणं असं खूप कठीण आहे. म्हणजे सुहास पण खूप डिप्रेशन मध्ये गेला. त्याचाही विश्वासघात झालाच आहे ना. काय बोलायचं काय नाही बोलायचं काही कळतच नाही का. क्षणार्धात होत्याच नव्हतं झालंय. US ला जायचं म्हणत होता. ती तर राहून तरी काय करणार.
सगळ्या आठवणी हैराण करणार त्यापेक्षा इकडनं निघून गेलेलं बरं म्हणाला. हा वेळेत आलेस एकदम. जेवण रेडी आहे, बाहेर जाऊन बस जा. चाखायला देतो थोडा वेळ, जा. प्रियाचं काय केलंयस नेमकं काल? झालं, तुझ्यापर्यंत आलं. प्रश्नाला प्रतिप्रश्नाने उत्तर द्यायचं नाही, तुझा नियम आहे ना असा. खेलने की चीज मीठ दे. मीठ दिल्यानंतर सांगणार आहेस का? प्रियाला मी माझ्या जादूच्या टोपीत भरलं, त्याच्यावरनं जादूची कांडी फिरवली, तिचा ससा केला आणि दिलं पाठवून जंगलात. सांगा. कथा अशी आहे महाराजा की खरंच तुम्हाला अजूनही कळलेलं नाहीये सत्यजित. कधी कधी इतका हळवा होतोस आणि कधी कधी इतका कठोर. लाडोबांचे लाड आणि वेडोबांना झोल हा जुना नियम आहे. पण सत्यजित ती प्रेग्नेंट आहे. या गोष्टीची तिला सोडून जगात सगळ्यांना काळजी. त्या हलकट बाईला तिचं बाळ म्हणजे तिच्या पोटात वाढणारं एक ट्यूमर वाटतं. माझं काळीच खरंच तुटतं त्या बाळासाठी. बट देयर इज नथिंग आय कॅन डू. त्या बाळाची काळजी वाटते म्हणून मी प्रियाला एक सुचव. शक्य झालं तर प्रियाला तुझ्या नजरेच्या टप्प्यात ठेव. बाकी काही नाही. आपल्याला निदान हे तरी कळेल ते बाळ या जगात सुखरूप आलंय की नाही. आणि नंतर काय? जन्माला घालतानाच तो प्रत्येकाचं नशीब लिहून पाठवतो. त्या बाळाच्या नशिबात जर प्रेम लिहिलेलं असेलच तर ते त्याला मिळेलच. जन्म देणारी आई सुद्धा ते हिरावू शकणार नाही. बघतो. हॅलो, मुधोळकर, कोण बोलतोय? तुमच्या भावाच्या बायकोचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव धोक्यात आहे. हॅलो, कोण बोलताय? वाचवू शकाल तर वाचवा, वेळ फार कमी आहे. 1, 2, 3:30. हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? सत्यजित. काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? काम होतंय. त्याला काय मारता येईल बघला? धाव गौरव, तू धाव. सत्यजित काय झालंय? कुठे चाललायस? काहीतरी सांगून जा. तुझं नेत्रा आणि गौरंग कुठे गेलेत? दादा काय झालंय? कुठे गेलेत ते दोघं? गौरंग दादा नेत्राला घेऊन चेकअप साठी गेलेत आणि त्याआधी ते शंकराच्या देवळात जाणार होते. म्हणजे जिथे नेहमी आई जाते ते? हो, पण काय दादी येते तुझ्या बरोबर. नाही, यू आर नॉट कमिंग एनिवेअर, कळलं? शट अप. आणि मंजुषा, मी घरात येईपर्यंत सगळी दारं खिडक्या लॉक करायची, कोणालाही आत घ्यायचं नाही, कळलं? मी नेत्रा आणि गौरांगला घेऊन घरी आलो कीच दार उघडायचं, कोणासाठी दार उघडायचं नाही. घरातून कोणीही बाहेर जायचं नाही, कोणीच नाही.
जपून जा. दादा दादा तू ओकेस ना? नेत्रा नेत्रा निघ पटकन. अहो, चल 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 दादा- पटकन गाडीत बस. ऐक गौरांग तिला घेऊन निघ. दादा पण तू गौरांग निघ. अरे ऐक माझं तू. दादा तू गौरांग तू निघ पटकन. नेत्राला घेऊन ताबडतोब इथनं जा. दादा पण ही तू. डिस्कशन करण्याची वेळ आहे. गौरांग निघ. ऍडव्होकेट महाबळे कुठे डिप्रेस का दिसताय तुम्ही? कसलं डिप्रेशन आलंय? काय मी डिप्रेस?
अरे हो, तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय की तुला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय एवढं केसचं? तर काय टेन्शन घ्यायचं बाबा, केसचा निकाल काय लागणार आहे ते ऑलमोस्ट माहितीच आहे ना. काय ना किरण, नेहमीच कासवत जिंकेल असं तर नाही होऊ शकत ना. आणि सतत झोपून राहायला ससा काही खुळा नाही. आपल्या झोपण्याचा मोह जर त्याने आवरला तर काय होऊ शकतं हे मी तुला सांगायची गरज नाही. हो, पण अगदी एंड पॉइंटला आल्यावर डोळे उघडण्यात काय फायदा आहे? हॅलो, केसचा निकाल लागायचा अजून. ओ माय गॉड, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे अजूनही तुला या केस मधनं होप्स आहे? नाही, गुड. तसंही लढाई संपेपर्यंत शस्त्र टाकायची नसतातच. पण कसं आहे ना बाबा, तुझे बरेचसे सैनिक हे जायबंदी झालेत किंवा फितूर झाले. सो फितूर जे झाले त्यांच्याबद्दल मला चिंता नाही. मला मला खरं नवल वाटतंय की या प्रियाची साक्ष कशी काय फिरली. गोड मागवायचं? काय? म्हणजे काही स्वीट मागवू का? कसं आहे, या केसच्या कडवटपणामुळे तुझं तोंडही कडू झालं असेल. ओ आय सी. म्हणजे माझेच शब्द तुम्हाला परत देतेस ना. हमारी बिल्ली हमी से म्याऊ. पण किरण, एक लक्षात ठेव, दिस इज नॉट द एंड. वी हॅव टू गो माइल्स अहेड बेबी. हॅलो, बोलते काय? कधी? एनिवे, हो, ओके ओके, मी येते. ओके, थँक्यू. मला जायचंय, मी तुला सांगते. सॉरी, बाय. काय इंग्लिश लिहिता तो. शे. मालक 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 काय ओरडताय संजय? कशाला ओरडता तुम्ही? तुम्ही एवढं कळत आहे, आम्ही ध्यानच आहोत. आम्ही चिंतन करतो तांबडे बाबांचं. इतकं बेजबाबदारपणे वागताय तुम्ही. इतके वर्ष आमच्या सेवेत असून तुम्हाला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत. बोला. मालक चुकलं, पण बातमीच अशी आहे ना की जी तुमच्या कानावर घातल्याशिवाय मला चैन पडली नसती. बोला संख्ये, लवकर बोला संख्ये. तुम्ही फार वेळ घेता बोलायला. तुम्हाला 50 वेळा बोला म्हटल्याशिवाय तुम्ही बोलत नाही. तुम्हाला सवय लागली. बोला इतकं बोला संख्ये. मालक मालक भर चौकात त्या अजयरावचा कोतरा बाहेर काढला मुधोळकरानं. नाही. या शपथ घ्या, तांबडे बाबांची शपथ. तांबडे बाबांची शपथ? हा. होय, मालक इतकंच नाही, तो मुधोळकर स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. बस संख्या, या शतकातली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात आनंदी बातमी तुम्ही दिलीत. या बदल्यात मी तुम्हाला एखादा सोन्याचा किंवा मोत्याचा हार देऊ शकलो असतो, पण आपल्या सहकार्यांना मोह मायापासून दूर ठेवा अशी तांबडे बाबांची शिकवण आहे. त्यामुळे आम्ही देत नाही तुम्हाला काही. पण मालक, हे आपले अजयराव. राजाला त्याचं राज्य राखायचं असेल ना कायमच, तर आपल्या काही सख्यांचे बळी हे द्यावेच लागतात. असे राखाय ते राज्य तिन्ही काळी द्यावे लागती आपले काही सखे बळी. तांबडे बाबांनी युद्धनीती खंड 2 पृष्ठ क्रमांक 523 वाचा. मालक, काही म्हणा, तांबडे बाबांच्या कृपेनं जे काय होतं ते तुमच्या मनासारखं होतं. बस होणार, आमच्याच मनासारखं होणार. आम्ही त्यांची एवढी करुणा भागतो, का नाही होणार आमच्या मनासारखं? पण आम्हाला एवढं नाही पाहिजे. आम्हाला एवढ्यावर आमचं समाधान होणार नाही. आम्हाला त्याला 4 मुंड्यात चित करायचंय संख्ये. म्हणजे समजलं नाही मला. समजणारच नाही. तुमचा अभ्यासच नाही, तुमचं चिंतनच नाही. तुमचं चिंतन कमी पडतंय संख्ये. तुमचं चिंतन कमी पडतंय. तुमचं चिंतन व्यवस्थित असतं तुम्ही म्हटले असते, आपले अजयराव मेले आपल्या. तिकडे या, तर आणखी एक महत्वाची कामगिरी सोपवायची. ही मात्र चोख बजावा तुम्ही. इकडे या.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केलं. अरे देवा. सत्यजितच्या हातून खून झालाय त्याचा. सत्यजित स्वतःहून पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. ऍडव्होकेट किरण सुद्धा आहेत पोलीस स्टेशनला. त्या जामिनासाठी खटपट करतायत, पण शक्यता कमी आहे. अरे पण त्या लोकांनी नेत्रा आणि गौरांवर जीवघेणा हल्ला केलता, म्हणून तर सत्यानं जी कोर्टात खुनाची केस उभी राहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतीलच. आणि ऍडव्होकेट किरण सुद्धा बोलले की सत्यजितला जन्मठेप होणार नाही, पण एक मिनिट. जन्मठेप होणार नाही म्हणजे तू काय बोलतोयस? तुला कळतंय विहंग? दादा जर का एक दिवस सुद्धा जेलमध्ये राहिला ना तर मंजुषा, ते आता होणारच आहे. स्वर्गातून देव जरी आला ना तरी ते टळू शकणार नाही. फक्त आता कमीत कमी शिक्षा कशी येईल तेवढं बघायचं.